कधी आलास? मला काहीच कळवलं नाहीस. बरं झालं आलास. तुझी खूप आठवण येत होती. मला ना कसं तरीच होतंय अरे. पण बरं झालं तू आलास. वहिनी ऐका ना, रवा भाजून ठेवलाय का तुम्ही? रवा का ग? हो काही नाही हो, यांना गोडाचा शिरा आवडतो ना, मग म्हटलं मी माझ्या हाताने बनवून देते त्यांना. अगं वल्लरी, किती काम करशील ग? घराच्या बाहेर काम करत असतेस, इथे घरात पण मी आहे ना ते सगळं सांभाळायला. मी करते ना. आणि तुला गंमत माहितीये का? भाऊजींना आवडतो म्हणून आज गोडाचा शिराच बनवला नाश्त्याला मी. हा बघ. हो तसे तुम्ही छानच स्वयंपाक करता, त्यात काही विषयच नाही. पण त्यांना माझ्या हातचं आवडतं म्हणून बनवणार होते. हरकत नाही, द्या मी त्यांना नेते नेऊन. अगं नको, हे बघ मी भरतच होते नाश्ता. हा बघ, सकाळची तुझी गडबड सुरू असतेस की नाही, तुझ्या डोक्यात सगळे विचार बघ, भरतेच आहे नाश्ता, नेऊन देते मी. हो वहिनी, त्यात काय एवढं, मी देईन त्यांना नेऊन. अगं नको वल्लरी, हे बघ भाऊजी मला लहान भावासारखे आहेत ग. त्यांना नाश्ता दिल्यानंतर त्यांना खाताना बघून मला बरं वाटतं जरा, म्हणून देते मी. आणि तुझी पण गडबडीन सकाळची आवरतो, मी देते त्यांना. बरं हे हे बघ, तू आवर हा, मी आलेच. बरं. स्वामी, अजित, डोकं जड झालंय रे. काहीच सुधरत नाहीये, खूप दुखतंय. गुड मॉर्निंग. तू प्रेरणा, तू 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 इथे काय करतोस माझ्या घरात? तू इथे काय करतोयस? प्रेरणा, अशी काय मला बघितल्या बघितल्या ओरडायला लागलीस तू? रात्री तर मार माझ्या गळ्यात पळत होतीस तू. ए गप्प बस, वाटेल ते बोलू नकोस हं? हे बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ इथून. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ, ओ बापरे. बाहेर निघ म्हणतेय ना. अगं जा. असं ऐकणार नाहीस ना तू? दाखवतेस तुला. कोणी आहे का? प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा. देशमुख काकी, हा माणूस ना घुसलाय माझ्या. देशमुख काकी, सदावर्ते काका, आहे का बाहेर कोणी? एक माणूस घुसलाय हो माझ्या घरात, प्लीज दार उघडा. बाहेर आहे का कोणी? सदावर्ते काकू.
पेरणा पेरणा पेरणा. अगं किती जगते पेरणा. अगं दिसत नाही का टाळ आहे ना. आणि टाळ फक्त इथं नाही बरं का, घराच्या बाहेरच्या दाराला पण टाळ आहे बाहेरून. आणि चाबी फक्त माझ्याकडे आहे. काय प्रॉब्लेम काय तुझा? सांग ना काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे तुझा? पेरणा. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? ए पेरणा. बोल ना आता का गप्पा आहेस? काय मिळणार आहे तुला? बोल ना. पेरणा अगं टी शर्ट फाटेल ना अजितच. तुला काय वाटलं अजितचा टी शर्ट घातलास म्हणजे तू अजित होशील? अरे माझा अजित होण्याची लायकी नाहीये तुझी. तुझी लायकी काय आहे ना मी तुला ए पेरणा, लायकी काढते का माझी? हा माझी लायकी काढते तू? थांब तुला दाखवतो मी. मला फक्त एवढं सांग काय काय मला सांग. हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार आहे का तुझा अजित जगायच्या लायकीचा? बोल ना पेरणा. राहणार का तुझा अजित? पेरणा. पेरणा सांग ना, सांग. मी अजित समज ए! काय बी म्हण, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुझ्या अजितनं पाहिला तर तो काय चित्त राहणार नाही. नाही ना? नाही ना? ए, थांब. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. माझ्या तालावर नाचायचं तू. तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. मला वाटेल तसं वागवणार आहे, माझ्या तालावर नाचवणार आहे. बाहेरच्या जगाशी तुझा संबंध संपला. नाही आ, देशमुख काका! असेल ना. देशमुख काकू! अगं कशाला उगाच एवढं करतेय तू? सदावर्त काका! दारू उघडा, प्लीज! पेरणा. दारू उघडा, प्लीज! दारू उघडा, ऐका! पेरणा हात दुखतील ना तुझे. पेरणा. दारू उघडा, प्लीज! अरे चाबी माझ्याकडे आहे ना पेरणा. दारू उघडा. वहिनी काय बघताय? अगं भाऊजी नाश्ता करतायत ना, तर मग नाश्ता झाला की प्लेट घेऊन जाईन म्हणून थांबून होते मी. हो पण ते अजून नाश्ता करतात ना, मग मी घेऊन येईन प्लेट. हा तू येशील ना घेऊन?
मी पण जेवणाचं बघते, वेळ उशीर होतोय. तू आण हा प्लेट. हा चला, झाला का नाश्ता? औषधं घेऊयात. बोलू ऐक ना, आत्ताच गोड शिरा खाल्लाय, त्यावर कडू औषधं नको, मी थोड्या वेळाने घेतो. काय बोलताय तुम्ही? बरे आहात ना? लहान मुलांसारखं काय चाललंय तुमचं की औषधं नाही घेणार म्हणून? वेळेवर औषधं नको घ्यायला? अहो हे काय? तुमच्या सकाळच्या गोळ्यांचं पाकिट तर रिकामं आहे, संपलंय हे. ते विसरलो मी, नंतर घेऊन येतो. माझ्याही लक्षात नाही आलं. मी काम करते, मी आत्ता जाऊन घेऊन येते आणि तुम्ही आराम करा, तुम्ही कुठेही जाऊ नका. बोलू अगं राहू दे ना, कशाला? कशाला म्हणजे काय? बरे आहात ना? बरं नाही व्हायचंय का तुम्हाला? काय चाललंय तुमचं, लहान मुलांसारखं वागताय? तुम्ही इथे बसून आराम करायचा, एक तर तुम्हाला आधीच चक्कर येते आजकाल. मी जाऊन घेऊन येते औषधं. हेही संपलंय ना? मी पटकन सगळी औषधं घेऊन येते. थांबा. दादा, जरा हे औषध देता का? हो. मॅडम हे पर्टिक्युलर औषध नाही आहे आपल्याकडे, पण दुसऱ्या कंपनीचं सेम औषध आहे, देऊ का? काय? अहो दादा, असं कसं चालेल? हो, साध्या व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत या, म्हणजे कुठल्याही घेतल्या तरी चालतात. विटॅमिन्सच्या गोळ्या? दादा एक सेकंड, मला सांगा, ही जी बाकीची औषधं आहेत ही कसली आहेत? ही बघा, यातल्या काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आहेत आणि काही कॅल्शियमच्या आहेत. काय? कॅन्सर सारख्या इतक्या मोठ्या आजारावर फक्त विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी? नक्कीच काहीतरी गडबड आहे. बरं ठीक आहे, थँक्यू. नको आहेत औषधं. बाय. भयानक कोणीतरी तार उघडा प्लीज. पेरणा, अगं रडू नको ना. पेरणा, तू रडताना चांगली नाही दिसत. तू आहे ना हसताना चांगली दिसते. हा, तू रडली ना मला बी रडायला येतं ना. ए पेरणा, अगं थांब ना ग, नको ना रडू. थांब ना पेरणा, अगं थांब ना. किरकिर किरकिर किरकिर. कप घे आणि बी. अगं घे ग, अगं पी ना. ए पेरणा, असं रडायचं नाही हा. तू रडलीस ना तर मला पण रडायला येतं, आणि मग रडायला आलं ना का मला भूक लागते. मला खूप भूक लागली आहे पेरणा. जा ना स्वयंपाकाचं काहीतरी बघ. मी नाही करणार काही. पेरणा, अगं इतका दिवसापासून हॉटेलचं खातोय ना मी. सारखं मला असं वाटतं कवा माझ्या पेरणाच्या हाताचं जेवायला भेटेन. जा ना, बनव ना काहीतरी चांगलं. म्हणलं ना नाही करणार मी काही, नाही करणार.
नाही करणार. ठीक आहे मग मी असं करतो. तुझा माझा तो व्हिडिओ आहे ना, तो अजितला नाही पाठवत, सगळ्या जगालाच पाठवून देतो. तुझा तो डबल डेकर मोदकवाला व्हिडिओ आहे ना, तो कसा फेमस झाला होता तसा हा व्हिडिओ पण फेमस होईल. बोल ना, टाकू का? टाकू टाकू हा? ए बाबा, मी हात जोडते. असं काही करू नको प्लीज. माझा ना संसार खूप सुखाचा चालू आहे, त्याला गालबोट नको लावूस प्लीज. मी हवं तर पाया पडते तुझ्या, पण प्लीज जाणार आहे तू इथून प्लीज प्लीज प्लीज. अरे हाड, सगळ्यांच्या समोर माझ्या कानाखाली मारली होती, हे विसरली का तू? माझ्या लग्नातून पळून जाऊन माझा अपमान केला होतास तो विसरून जाऊ मी? शिक्षा होणार, पण तुझ्या आवडीची होणार. स्वयंपाक जा, स्वयंपाकाचं काहीतरी बघ. अगं जा पेरणा, अगं जा ना, अगं जातेस का आता? उठ उठ, अरे लवकर उठ, जा बनव लवकर, भूक लागली मला. ए पेरणा, नाही मी काय म्हणतो, जेवणामध्ये जरा मिरच्या जास्त टाक बरं का. ऐ, तुमच्या शहरवाल्यांचं जेवण आहे ना चवीचं ना डवीचं, नुसतं सपाक लागतं. हा, जास्त टाकतो मिरच्या. हो, इतके दिवस तुम्ही कशावर गोळ्या घेत होत्या तुम्हाला माहित नाहीये का? अहो काय गोळ्या आहेत या? तुमच्या आजारपणावरच्या गोळ्याच नाहीयेत. अशा कशा घेतल्या तुम्ही? अगं, हे तर आजारपणाचं कळल्यामुळे गांगरून गेलो होतो. आणि ठेवतो आपण डॉक्टरवर विश्वास, नाही चेक करत गोळ्या. हो, पण यातली एकही गोळी नाहीये तुमच्या आजारपणावरची. कशा घेताय तुम्ही या गोळ्या? आपण डॉक्टरला विचारूया परत एकदा. आता विचारायचं नाहीये, चांगलंच खडसावून विचारायचंय. नाही 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 नाही, ही वल्लरी त्या डॉक्टरले पोपटासारखं बोलायला लावेल. नाही, आता मलाच करावे लागेल काहीतरी. हा, काय मॅडम, पेमेंट कधी पाठवताय आता आमचं? पेमेंट? मला पेमेंटची पडली आहे डॉक्टर? काय ना डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपले पेशंट मनोज भाऊजी, त्यांची बायको आहे ना गैरी हुशार आहे. तुम्ही दिलेल्या गोळ्या पाहिल्या ना तिने, आणि तिने कळलं या काही कामाच्या नाहीयेत. त्यामुळे आता ती तुमच्याकडेच येते जाब विचारायला. पटकन सगळं आपला गाशा गुंडाळायचा आणि निघायचं. काय? अहो मी तर तुमच्या सांगण्यावरून. कोणाच्या? माया? काय डॉक्टर? आव, उद्या मी म्हणले तुम्ही उडी मारा विहिरीत, तर तुम्ही मारणार आहे का? नाही ना. आणि कसं आहे ना डॉक्टर, माझं नाव घेतलं ना तुम्ही, तर ते काही कामाचं नाहीये. ते कसं खोट आहे ना ते लगेच सिद्ध करून दाखवू शकते मी. त्यामुळे माझं नाव घ्यायचं नाही, कळलं? निघायचं. मॅडम मग मी आता काय करू? काय करू? आता मी सांगितलं तर ऐकणार ना तुम्ही? नाही, हे ऐकावंच लागेल. लवकरात लवकर हे शहर सोडायचं आणि पुढचे काही दिवस अजिबात दिसायचं नाही. आता काय ना, तुम्ही शहरात दिसलात की तुम्ही जेलमध्ये पण दिसाल. हा, जेलमध्ये दिसायचं नसेल ना तर निघायचं. चला पळा. ठीक आहे, मी आता इथून गायब होतो.